आणि त्याच्या स्वभावाला अजिबात कधी तो मागं सरला नाही. कुठं कमी बैलाला कुठल्या पळला नाही. आम्हाला ज्या पद्धतीनं आमच्या बैला त्याला पैरा करायचं म्हणलं ना, तर त्याला आमच्या ताकदीनं जी होतील पैरे त्यो, पण त्या बैलाला आम्ही जेवढं पैरे केलं, त्या बैलाला तो कधी मागं असं कधी कमीपणा त्यानं घेतलाच नाही. वाढताच निघत चालला होता. कधी दुसऱ्या फाटीतनं तिसऱ्या फाटीत कधी जाणं नाही, येणं नाही. एखाद्या बैलानं दाबलं तरी तो बैल बरोबर फाटीला घेऊन येणं, हे करणं. वर्षात मी त्या फक्त एवढा बैल पळत होता. 15-16 मैदानं जवळ-जवळ त्यानं ट्रॉफ्या कमवल्या. त्यातल्या काही लोकांनी नेल्या म्हणल्या आम्हाला 6-6, 5-5 वर्ष आम्हाला गुलाल मिळणार राव, आम्हाला एवढ्या ट्रॉफ्या द्या. हे म्हणलं असू द्या चला आपल्याला गुलाल मिळालाय सगळ्याला माहीत झालंय हे बैलापासून एवढं-एवढं मोठं प्रत्येकाला गुलाल मिळत जातं त्या. आम्ही पण त्याची अपेक्षा केली नाही, काय नाही म्हणलं असू द्या. पोरं म्हणजे आम्ही बी सर्वसामान्य माणसं आपला रोजगार करून जगणारी. मित्रांनो, की तुम्हाला की प्रेम आहे मित्रांनो आणि ह्या प्रेमासाठी अजून मला सांगा चिखलीतनं पावसात का भिजत चालू आहे ह्याच्यामुळं की गोरगरिबांना कळलं पाहिजे की कुठं थांबायचं, कुठं नाद कुठं करायचा आणि ह्या लंपीपासून कसा बचाव करायचा. आज मला सांगा इतक्या लांब आलोय मी, पावसात भिजत आलोय मी. आणि त्याचं कारण हे आहे की लोकांना कळलं पाहिजे म्हणजे आपलं काय सर्वसामान्यांना नाही हो माहीत कळत, कारण वाटतं की एवढा मोठा रोग, एवढा मोठा 15 लाखाला बैल माझ्याला ट्रीटमेंट करत राहते ती मावशी. काय हो बैल कधी असं म्हणजे मारत बिरत नव्हतं? काय सुद्धा करीत नव्हता अहो, लय चांगला होता. आमच्या दावणीला तो देव होता. त्या दिवशी त्याला म्हणलं जीव गेला, त्याला म्हणलं तू आमच्या परत दावणीला माघारी ये.